नाही, कार्यकाळाला विचारणार नाही, का औषधाला विचारणार नाही. कोणी निस्वार्थ प्रेम करणार या संसारामध्ये भेटणार नाही. सगळे पैशाचे भुकेले स्वार्थासाठी जीवन जगणार आहेत. मला फक्त आई आणि वडील जर सोडलं ना, त्या जगात तुम्हाला निस्वार्थ प्रेम कुठंच अनुभवता येणार नाही. नाही कुणाचे कोणी दुसरं कोणी नाही महाराज. जोपर्यंत दिया आहे ना तोपर्यंत या ईश्वराला जाणं हाच ईश्वर आहे. हेच माता पिता ईश्वर आहेत. म्हणून देहाचं महत्व ओळखण्यासाठी एवढं येतो आणि पुढच्या माकडे धावत जातो. एकदा देहाचं महत्व आम्हाला एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला महाराज. पाऊस पडत होता, अंधार पडला होता. राजाचे सैनिक इकडे तिकडे गेले होते. राजा एकटा होता. काय करायचं कळालं नाही. मग एक तिथे झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये असताना हा राजा गेला. तिथे शेतकरी होता. त्या पावसाळ्या रात्री त्या शेतकऱ्यांनी राजाची सेवा केली आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन असणार त्या राजानं त्या शेतकऱ्याला चंदनाची शेती दिली महाराज. चंदनाची शेती दिली, बागायत दिली आणि सांगितलं तर सांभाळ. मग तिथं असताना त्या शेतकऱ्याला चंदनाचं महत्व माहित नव्हतं महाराज. शेतकऱ्याला चंदनाचं महत्व माहित आणि म्हणून तो काय करायचा, प्रत्येक दिवशी ते लाकडं घ्यायचा, त्याला जाळायचा, त्याचे कोळसे करायचा आणि विकायचा. आणि बरेच दिवस झालं ते चंदनाचे लाकडं घ्यायचा, जाळायचा, कोळसे विकायचा. राजा बरेच दिवसांना आला. अरे काय झालं, तुला चंदनाची शेती दिलो होतो, बरं आहे का, सगळं व्यवस्थित आहे का बेटा? हो हो महाराज. कसं चाललं उदरनिर्वाह? तेवढं काही नाही, पण तुम्ही जे चंदनाची शेती दिलता त्याचे मी कोळसे करतो आणि विकतो. राजानं कपाळाला हात मारला. अरे बाबा तू एक काम कर, तुझ्याकडे जर लाकडाचा थोडासा तुकडा असेल, ते लाकडाचा थोडासा तुकडा घे आणि शहरात तसंच विकून ये. मग तो त्या दिवशी असणारा लाकडाचा तुकडा त्याने घेतला आणि शहरात येऊन विकायला गेला. त्या दिवशी त्या चंदनाच्या लाकडाला व्यापाऱ्याने पाहिलं आणि सांगितलं, अरे हिची किंमत तर 10 लाख रुपये आहे, अजून लाकडं असतील तर आण. पण यानं कोळसा केली होती. त्या दिवशी ह्याला समजलं हे चंदनाचे कोळसे करून मी विकतोय. तसंच जर हे केलं असतं, मग तो मला समजलं असतं तर माझं आयुष्य बदललं असतं. तसंच जीवनाचं आहे आपल्या.
देह दिलाय आम्ही कोळसा करून विकतोय मत अरे या देहाची इच्छा स्वर्गीची आवर इच्छिता ती देवा स्वर्गीची आवर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा मृत्यू लोकी व्हावा जन्मा हे देवाचं महत्व आहे देहाचं मग या देहाचं महत्व सांगत असताना मग या देहाचं सार्थकता करण्यासाठी साधन सांगितलेलं आहे वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक देहाचे पहिला चरण जन्माये